आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींची भेट घेतलेली आहे। राहुल गांधींसोबत आदित्य ठाकरेंनी चर्चा केली आहे आणि या दोघांमध्ये नेमकं कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती समोर आलेली नाहीये। या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। प्रमोद, काही कळतंय का कोणत्या मुद्द्यांवरती या दोघांची भेट झाली आहे, चर्चा झाली आहे? वैष्णवी, जर आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर काल रात्री आदित्य ठाकरे साधारणतः संध्याकाळी 7:30च्या दरम्यान राजधानी नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर बोललं जात होतं की त्यांची भेट राहुल गांधी यांच्यासोबत आज होऊ शकते। मात्र आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार काल रात्री 9:30 वाजता आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानी भेट झालेली आहे। या दोन प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये अनेक विषयांवरती चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते। आदित्य ठाकरे यांचा हा सदिच्छा भेटीचा दौरा आहे असं शिवसेनेकडून जरी सांगितलं गेलं असलं तरी महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये मागच्या काही दिवसांपासून समन्वय नाहीये। अनेक आघाडीमध्ये बिघाडी झाल्याच्या गोष्टी यापूर्वी देखील समोर आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती देखील मिळत आहे। आज आदित्य ठाकरे हे अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत। बघावं लागणार आहे की अरविंद केजरीवाल यांच्या सोबत नेमकी काय चर्चा होती। त्यानंतर आदित्य ठाकरे दुपारी त्यांच्या पक्षाच्या सगळ्या खासदारांसोबत 1:30 वाजता बैठक घेणार आहेत। त्या बैठकीमध्ये आदित्य ठाकरे नेमकं काय कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांची झालेली ही महत्त्वाची भेट असं म्हणावं लागेल। धन्यवाद प्रमोद, अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे। आपण पाहतोय की दिल्लीच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींची भेट घेतली आहे आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये जी बिघाडी झाली आहे त्या संदर्भात या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे।